तर राम राम मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिनेमॅटिक बडबडच्या व्लॉग नंबर 48 मध्ये। तर मंडळी, आजच्या सिनेमॅटिक बडबडीचा विषय आहे आजचे दोन विषय आहेत। पहिला विषय असा आहे की मी चाललेलो आहे अमित मिस्त्री यांच्या घरी, कारण अमित मिस्त्री यांची वाईफ आहे, हिची खूप दिवसापासूनची इच्छा होती की दादा माझ्यासोबत रील शूट करा। त्याच रील साठी मी चाललेलो अमित मिस्त्री यांच्या घरी। बघा हे किती तयारी करायला लागते। ती रील शूट झाल्यानंतर आपण चाललेलो आहोत करिओडला हॉटेल माऊली मध्ये जेवणासाठी। पार्टी आहे तिथे, ती पार्टी देणार आहे आशुताई। तिला विचारलं की का पार्टी देतेस बाबा, तर ती म्हणाली असंच। तर अशाच पार्टीचा हा असा सिनेमॅटिक ब्लॉग। चला चालू करूया आपली सिनेमॅटिक बडबड। लेट्स गो। तुम्हाला आयुष्यात गर्लफ्रेंड भेटेल ना भेटेल, पण हे मुंबईचं ट्रॅफिक आहे ना, हे कन्फर्म तुम्हाला भेटणारच आहे। बघा त्याची ट्रॅफिक आहे महालक्ष्मी रोडला। आता इथून मला वाटकडे जायचं आहे अथर रोड जवळ। चला आपण पोहोचलेलो आहोत अमित मिस्त्री यांच्या घरी। चला जाऊया त्यांच्या घरी, पण पहिल्यांदा इथे हनुमानाचं मंदिर आहे। अमित मिस्त्रींच्या बिल्डिंग मध्ये खास गोष्ट आहे ही बाई म्हणते की तुम्ही नमस्कार करते आणि म्हणते की तुम्ही परत येऊ नका। खास गोष्ट आहे। फॅमिली आहे त्यांची। हॅलो, आता आम्ही ते रील शूट करणार आहे। काकी ड्रेस बी घालून तयार झालेले आहेत। व्हायरल फुल। घरात किती माठ आहेत? हा एक माठ, अमित मिस्त्री माठ, आणि तो एक माठ आणि एक काही बघला घे। आता आम्ही रील शूट करत आहे। बघा आमच्या रील मध्ये किती फनी मुमेंट्स असतात आणि रील शूट करताना किती मजा येते। कॅमेरा मागे आहेत अमित मिस्त्री आणि आहेत त्यांच्या बायको। त्यांची इच्छा होती त्याच पूर्ण होणार, आणि हा पाठी मुलगा तुम्हाला मगाशी ओळख करून दिली, तो व्हिडिओ काढणार आता। ठीक आहे, रेडी? हा, तू चालू कर, ऍक्शन बोलतो। थांब। हे बघा सांगतो तुम्हाला पहिला बोलायचा मी प्रश्न विचार, पण माझ्याकडे बघायचं की तुम्ही तुमच्या नवऱ्यामध्ये काय पसंत केलं। 3, 2, 1 ऍक्शन। तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला काय म्हणून पसंत केलं? त्यांना भांडी असताना बघितलं। हे शूट होत आहे का बनते मी? बघा आता हा फायनल आता हा बाहेर शॉट बरोबर आहे. झालेला आहे आणि डिस्कस चालू आहे की कोणता घ्यायचा आहे। कलाकार आहेत हे भावी कलाकार। तुमच्या नवऱ्याला काय म्हणून पसंत केलं? जसं भांडी असताना बघितले। सैराट मध्ये हे सगळे फेमस झालेले, तसे हे कलाकार सैराट मध्ये पण फेमस होतील। हा बघा, आणि तुम्ही नवऱ्याला काय म्हणून पसंत केलं? टी टाइम कोणती? अमित मिस्त्रींचं घर काम। आणि सोबत आहे आपली एक घरगुती कोथिंबीर वडी। कोथिंबीर स्वस्त झाले त्याच्यामुळे। फायनली आता रील शूट झालेली आहे। आता मी चाललेलो आहे हॉटेल माऊलीला जेवायला। चला बघूया आता हॉटेल माऊलीचं जेवण कसं आणि तिथलं सगळं ॲम्बिशन कसं आहे ते। तर आम्ही फायनली पोचलेलो आहोत हॉटेल माऊलीमध्ये। हा माझा मित्र अनिकेत गुरव, त्यांनी एकदा रीलला स्पॉन्सरशिप दिली होती 100 रुपये। आणि हे आहे हॉटेल माऊली। चला, आणि हे आमदार केतन गुरव, नसले तरी आमच्यासाठी आमदार केतन गुरव। हॉटेल सँडविच। अरे बापरे, लग्नाचा अल्बम। चिकन तंदुरी, जवळा पापड आणि भरपूर काय काय गोष्टी आहेत इथे। तर मंडळी, आता आम्ही मागवलं आहे व्हेज मसाला पापड स्टार्टर मध्ये, आणि मी खाणार आहे काय हे जवळा पापड। काय वास, नरम झाला पापड। ब्लॉकच्या नादात पापड नरम झालाय। ठीक आहे, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा तसा पापड काय लबलबल्यासारखा। थोडा नरम आहे पण ठीक आहे। 2 वेळा जागा बदलली, आता ही तिसरी टाइम आहे। ते चुकीचं चाललंय, हॉटेलवाला चांगला आहे म्हणून। हो का, जवळवर ताव मारताना तिसऱ्यांदा जागा बदलली आता। आणि आशुताई उत्सव मूर्ती आजच्या पार्टी देणाऱ्या कशाला विचारलं ते म्हणाले अशीच पार्टी आहे।
आता परत दुसरं पापड आम्ही मागवलं आहे, तो म्हणजे तांदळाचा पापड. चला चालू करूया खायला. ताटामध्ये तांदळाचा पापड. हवा ही आता आलेली आहे भावेशची मटण थाळी. आणि बाकर चुकीची ऑर्डर, चुकीची दुरुस्ती. खिमा आणि रोटी, अंड्याचा चिवकी प्राण आणि हे कोंबडी वडे. बॅक टू कोंबडी वडे. हे कोंबडी वडे आमच्या कोकणी माणसाचा चिवकी प्राण. बघा मस्त कोंबडी वडे, सोलकढी. हे रस्सा आहे कसला का माहित नाही. हे तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अंड्याचं कालवण आणि हे खिमा. आणि ते लोक तिथे जेवत आहेत ते आहेत पैसे बिल भरणारी माणसं आहेत आणि ही बिल बनवणारी माणसं आहेत. चला चालू करूया खायला आता. तर मंडळी आयुष्यात 3 प्रकारचे लोक असतात, व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन आणि व्हेजिटेरियन. पण मी आहे 4थ्या प्रकारात म्हणणारा ग्रेव्हिटेरियन, कारण मी फक्त ग्रेव्ही खातो आणि चिकनचे पीस मित्रांना देतो. त्यांच्यावर माझी ऑर्डर. तर मंडळी फायनली आमचं जेवण झालेलं आहे आता आणि लोकांची छाती ऊर भरून येते, पण आमची छाती आता वडे भरून आलेली आहे. तर मस्त जेवण होतं. अंड्याला थोडी सोलकढी आवडली नाही, पण ठीक आहे चालतं. बाकी सगळं जेवण ओके होतं ना? हो, बाकी जेवण छान होतं. फक्त मालवणी जी मालवणी असते सोलकढी भारी सोलकढी असं असतं. आम्ही जे आहे ते रिव्ह्यू सांगतो, कारण आम्ही खाल्लं आहे, पियालो आहे सोलकढी, त्यामुळे जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला अजून काही राहिलंच नाही जेवायचं, सगळं झालेलं आहे. आता आशुताईला थोडं आपण थँक्यू बोलू. थम्सअप नाही, कोकणी म्हणून थम्सअप नाही पित, सोलकढीच पितो. तर असे थोड्या वेळात आपण आशुताईचे आभार मानूया जेवण दिल्याबद्दल. थँक्यू आशुताई. आणि नो थँक्स. आपण एक फ्रेंड्स म्हणून आज एक सेलिब्रेशन केलं आणि डिनरला. बरोबर. तर विजेत्यांचे तरी काय 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 अंध वाक्य काय हा, खाणाऱ्यांचे अभिनंदन आणि देणाऱ्यांचे आभार. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सिनेमॅटिक बडबड. आणि इथपर्यंत जर ब्लॉग बघत असाल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.